नमस्कार मित्रांनो, आजची घटना आहे राजस्थानमधील जयपूरची. 24 मे 2023. 7वी मध्ये शिकणारा एक मुलगा घरातून शाळेला म्हणून निघून गेला, पण तो परत आलाच नाही. 25 मेला त्याच्या घरच्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी पहिले घरच्यांची चौकशी केली. हा कुठे जातो, काय करतो, त्याला काय आवडतं, काय खेळत होता, त्याला कोणत्या वेगळ्या गोष्टी आवडत होत्या का, असे वेगवेगळे प्रश्न पोलिसांनी घरच्यांना केले. याच वेळी पोलिसांना समजले की तो कबूतर पाळत होता. त्याला कबुतरांची आवड होती. तेवढीच माहिती पोलिसांना होती, परंतु या माहितीवरून त्याचा तपास घेणं जरा अवघड होतं. आणि त्या मुलापाशी फोनही नव्हता. जर फोन असता तर त्याला शोधणं सोपं झालं असतं. म्हणजे त्याचा फोन कुठे आहे हे तरी ट्रेस करता आलं असतं. त्याचे शेवटचे कोणासोबत बोलणे झाले हे समजलं असतं, परंतु त्याच्याकडे फोनही नव्हता. बरेच दिवस पोलिसांनी त्या मुलाचा शोध घेतला, पण काहीच तपास लागत नव्हता. म्हणून पोलिसांनी निश्चित केलं की एकतर हा मुलगा लांब कुठेतरी पळून गेला असावा किंवा त्याचा खून झाला असावा. पळून गेला असेल तर त्याचे कारण काय असेल, आणि खून केला असेल तर त्याचे कारण काय असेल, हे पोलिसांनी शोधायचं ठरवलं. आणि पोलिसांनी ठरवलं की आपण या भागातील सर्व नाले, ओढे किंवा जिथं मृतदेह सापडण्याची शक्यता असू शकते अशा सर्व जागांचा आपण शोध घ्यायचा. आणि पोलिसांची एक तुकडी मोहिमेवर नेमली गेली आणि मुलाचा शोध सुरू झाला. पोलिसांना वाटलं की मुलाचा मृतदेह नदी नाल्यांमध्ये कुठेतरी सापडू शकतो. कारण कित्येक वेळा असं घडलं देखील आहे की गुन्हा करून गुन्हेगाराने मृतदेह घाण पाण्याच्या नाल्यामध्ये टाकलेले असतात. परंतु या प्रयत्नातही पोलिसांना अपयश आलं. पोलिसांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत आणि पोलिसांनी दुसरा मार्ग अवलंबला. तो म्हणजे आजूबाजूच्या परिसरात असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक करायचे. आणि ते चेक करायला सुरुवात झाली. 30 मेला म्हणजेच 5 दिवसांनी एका फुटेजमध्ये मुलगा दिसला. तेव्हा मुलाच्या घरच्यांना हे फुटेज दाखवले. तेव्हा त्यांनी मुलाला ओळखलं. हा आमचाच मुलगा आहे. झालं असं होतं की त्या मुलाला एक मोठा मुलगा हाताला धरून घेऊन जात होता. आणि तो मोठा मुलगा दुसरा कोणी नसून त्यांच्याच नातेवाईक घरातील मुलगा होता. तो मोठा मुलगा हा त्याचा चुलत भाऊ. आणि हा चुलत भाऊ आतापर्यंत घडलेल्या घटनेमध्ये सर्वत्र सामील होता. जेव्हा पोलिसांमध्ये तक्रार दिली तेव्हा तो स्वतः तिथे हजर होता. तो आपल्या भावाला शोधण्यासाठी धावपळ करत होता. सर्वांना प्रश्न पडला की हा जर आपल्या चुलत भावासोबत बाहेर गेलाय तर तो त्याच्यापासून पुढे कुठे गेला, तो त्याच्यासोबत परत का नाही आला. म्हणून पोलिसांनी त्या चुलत भावाची चौकशी करायचं ठरवलं. तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही एक कबूतर विकत घ्यायला एका माणसाकडे गेलो होतो, पण तिथं कबूतर काही पसंत पडलं नाही. म्हणून मी कामावर निघून गेलो आणि तो घरी आला. परंतु ही गोष्ट काही पोलिसांना पटेना. कारण एक मुलगा जो गायब आहे तो शेवटचा ज्या व्यक्तीसोबत दिसला आणि त्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही, असं होणारच नाही. यांच्यात काहीतरी तर बोलणं झालं असेल ज्याने पुढचा खुलासा होईल. म्हणून पोलिसांनी त्या चुलत भावाला रिमांडमध्ये घेऊन तब्बल 10 तासांची चौकशी केली. परंतु त्याने कोणतीच कबुली दिली नाही. त्याने वारंवार सांगितले की मी कामावर निघून गेलो आणि तो घरी गेला, या पलीकडे मला खरंच काही माहित नाही. पोलिसांनाही वाटले की याचा खरंच या घटनेशी काही संबंध नाही. मारून बोलून इतकी चौकशी करून देखील याच्याकडे कोणतेच पुरावे सापडत नाहीत. आणि पोलिसांनी ठरवलं की उद्या सकाळी याला आपण सोडून देऊ. आणि त्याच दरम्यान एका पोलीस शिपायाला सुचले की याची आपण झडती घेऊयात, याच्याकडे काही सापडतंय का ते बघूया. म्हणून त्याचे खिसे चेक केले तर त्यात पोलिसांना एक चाव्यांचा गुच्छ सापडला आणि त्यात 12 चाव्या होत्या. आणि हा जो मुलगा होता तो व्यवसायाने एक कसाई होता. जनावरं कापायची हे त्याचं काम.
जेव्हा एखादा व्यवसाय करणारा तरुण असतो, काम करणारा व्यक्ती असतो, त्याच्याकडे अशा चाव्या असणं साहजिक आहे. पोलिसांनी या चाव्यांबद्दल त्याला विचारलं. या चाव्या कशाच्या आहेत? तेव्हा त्याने सांगितले, काही दुकानाच्या आहेत, काही घराच्या आहेत, काही तोडलेल्या कुलपाच्या तशाच आहेत. परंतु त्याने 11 चाव्यांची उत्तरं नीट दिली आणि 12व्या चावीला तो जरा गडबडला. पोलिसांना समजले की इथे काहीतरी गडबड आहे, कारण 12वी चावी कशाची आहे हे सांगताना त्याला विचार करावा लागला. आणि त्याने सांगितले की ही चावी माझ्या एका बहिणीच्या घराची आहे आणि तिथं कुणीच राहत नाही. जयपूर मधील एका खोनागोरी भागामध्ये हे घर आहे. पोलिसांनी त्या घरामध्ये जाण्याचं ठरवलं आणि त्या चुलत भावाला घेऊन बहिणीच्या घरी पोहोचले. तेव्हा त्याला त्या 12व्या चावीने घर उघडण्यास सांगितलं. जसा दरवाजा उघडला तसा एक उग्र वास येऊ लागला. तेव्हा पोलिसांनी पाहिले तर त्या घरामध्ये एका खोलीत एका मुलाला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्यावर माशा जमा झाल्या होत्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्या चुलत भावाला ताब्यात घेतलं, परंतु अद्यापही स्पष्ट झालं नव्हतं की हा खून त्याने केला. आपल्या लहान चुलत भावाला त्याने का मारलं असेल म्हणून पोलिसांनी चौकशी केली तर समोर आले की जो 12 वर्षांचा मृत मुलगा होता तो सतत या मोठ्या चुलत भावाला शिव्या देत असे, नीट बोलत नसे. म्हणून त्याला अद्दल घडावी म्हणून या चुलत भावाने त्याला बेदम मारहाण केली आणि एका रस्सीने हातपाय बांधले आणि पिशवीमध्ये बांधून घर बंद करून निघून गेला. त्याचा जीव गुदमरून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. हा एक प्रकारे सूडच होता. हा खून त्याने स्वतःवर सतत होणाऱ्या अपमानाचा राग मनात ठेवून केला होता आणि त्याने त्याला संपून टाकायचं असंच ठरवलं. ही अत्यंत सुडाची भावना मनात ठेवून त्याने आपल्या चुलत भावाचा खून केला. समाजात प्रतिष्ठा, इज्जत सर्वांना हवी असते, परंतु अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्या रागाला नियंत्रित केलं पाहिजे, नाहीतर आपला राग आपले आयुष्य उद्ध्वस्त करतो.